हाय प्रसाद, हाय सई. मला असं का बांधून ठेवलं याचं उत्तर मी थोड्या वेळाने देईन. पण सई, वेलकम वेलकम बॅक. आज ज्या खुर्चीवर तू बसली आहेस त्या खुर्चीवर काही दिवसांपूर्वी आग लागा दी एक बसला होता. पण आज प्रत्यक्ष आग बसली आहे. सई, तू आग आहेस. म्हणजे इतक्या दिवसांनी येते म्हणून मी म्हणत नाही. सई, तू आग आहेस यार. तू नुकताच उठून काढलेले फोटो समथिंग टू ब्रायटन युअर डे असे जरी टाकलेस ना सोशल मीडियावर तरी सुद्धा लाखो लाईक्स मिळतात ग. आम्ही 3-3 वेळा आंघोळ करून टाकलेले साधे अपलोड पण होत नाहीत. लाईक्स तर खूप दूरची गोष्ट झाली. खरंच सांगतो यार, तू आग आहेस यार. तुझ्यासाठी 2 शब्द आहेत माझ्याकडे, सुंदर आणि मार्वलस. यातलं मी मार्वलस निवडेन कारण त्यात लस आहे. सध्या मिळत नाही ना, इथे समाधान मानलं. एवढा साधा मनुष्य आहे का मी, खरंच सांगतो मी. बरं, मी हे सगळे जे कौतुक केले ते फार मनावर घेऊ नको. हा, अजिबात नाही. शेजारचा आहे ना, त्याचं उदाहरण घे. गेली 2 वर्ष आपण बोलतोय, घेतोय मनावर तो. पार्टी दे बोलतोय, घेतोय का मनावर. एनिवे, बॅक टू आवर स्किट. म्युझिक. मला तुम्हाला सांगतो सई प्रसाद, मला एका अरुण खत्री नावाच्या गुंडाने किडनॅप केलंय यार. अरे बापरे, आलास तो. ऐका सर, ऐका तुम्ही मला ऐका ना, हे मला सोडा ना तुम्ही. असं कोणाला बांधून नाही ठेवायचं. मन हे पाखरू असतं आणि आपल्या आयुष्याच्या आकाशात जेव्हा हे निरभ्र आकाशात जेव्हा पाखरू झेप घेत मी किडनॅपर आहे वसाऱ्या. तुझ्या बायकोला फोन केलाय, ती आता 5 लाख रुपये घेऊन आईली का. मग मी तुला सोडणार आहे. मग तू त्या पाखराच्या पाठीवर बसून कुठे निरभ्र आकाशात उडायचं तिकडं. ऐका ना सर, अजून एक रिक्वेस्ट आहे. म्हणजे मी सत्सद विवेक बुद्धी आहे म्हणून मी बोलतोय, सज्जन मनुष्य आहे. हे सगळं सुटलंय, मी कधीही पळू शकतो. जस्ट सांगतोय, मला हातात धरून ठेवलं मी. एक सांगतोय तर ते नीट बांधा, म्हणजे काय नंतर तुम्हाला कोणी बोलायला नको म्हणून म्हणतो, बाकी काही नाही. वसरे, तुला काय वाटते हे गॅसचं लायटर आहे? ही खरोखरची बंदूक आहे. 7 मारीन वसाऱ्या. पण मी पळून गेलो तर फार फोरील वसाऱ्या. अरे, गुंड म्हणून माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवशील का नाही? हो, ठेवतो. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला ठेवायला हरकत नाही. पण कसं आहे, सुटलं असं होतं ना एकदम. मला असं बोलताना असं होतं. नाही, हे तसा मुद्दाच नाही आहे काही. टिंग टॉंग. अरे बा, आलं कोणतरी आलं तर मग मी जातोय ना वसाऱ्या. मी जातो. मिसेस चौगुले, हो या, आत या तुम्ही, आत या. यो तुमचा नवरा हाय? हो. बरं, 5 लाख रुपये आणले तुम्ही? नाही आणले. 5 लाख रुपये तुम्ही नाही आणले? अरे काय बाई आहे, मी तुम्हाला फोन केला होता ना की तुमच्या नवऱ्याला मी किडनॅप केले, 5 लाख रुपये घेऊन या. नाही, ऍक्च्युली मी इथं पैसे द्यायला आलीच नाहीये. मग? नाही, मला बघायचं होतं हा कोण बिनडोक माणूस आहे ज्याने या माणसाचे 5 लाख रुपये मागितले. अरे काय बोलतेस काय तू? नाही, खरंच तू या माणसाचे 5 लाख मागितले. हा. याचे 5 लाख पुरे ना. 150 रुपये देण्याच्या लायकीचा नाही हा. 150? मी तुझ्या नवऱ्याला गोली घाला. अरे भंकस नाही करत आहे, खराच गोली घाला बिंदास घाला. तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या पुढे तसे हात जोडेन, पदर पसरेन? नको बरू माझ्या नवऱ्याला असं म्हणेल, अरे हेड. आता रे काय करायचं? या सिच्युएशनचा मी विचारच केला नव्हता. किती निर्लज्ज आहेस ग तू. हा, तुझ्या नवऱ्याचा जीव इथे धोक्यात आहे आणि तू पैसेच नाही आणलेस. एक मिनिट, मी पैसे आणले, मी पैसे देणारच आहे, पण
150 रुपये कारण 5 लाख रुपये देणे एवढी तुझी पात्रता नाहीये हे मला माहितीये. अरे 5 लाख मला पाहिजे. अशीच पद्धत आहे ना किडनॅपरनं पकडल्यानंतर. एक मिनिट हो, तुम्ही पैसे घ्याल आणि जाल निघून. इथे आयुष्यभर मला या माणसाचा मास सहन करावा लागेल. लग्नात भर कार्यात अरे 5 लाखाची समीर चौगुले अरे 5 लाखाची असं हिंडेल तो. कोण सहन करेल? किती जळतेस ग माझ्यावर? जळते. किती जळतेस? आज माझी काय किंमत आहे मार्केटमध्ये? माहिती. 5 लाख. हे ऐकून ना तुझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोटात दुखायला लागलंय तुझ्या. कळलं? आज हा परका माणूस आला आणि त्याने माझी काय किंमत ठेवली आहे? 5 लाखाचा समीर चौगुले मी. 5 लाखाचा समीर चौगुले. बापरे, ग. आज या परक्या माणसाला माझी किंमत कळली. तुझ्या आणि तुझ्या फडतूस नातेवाईकांना कधी कळली आहे? माझ्या नातेवाईकांना फडतूस म्हणून नको तुला सांगून ठेवते. फडतूस आहे, फडतूस बोलू बोलणार, नको. फडतूस आहे. फडतूस आहे, फडतूस. अरे ए, 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 वासरू, काय फालतूगिरी चालते? तुम्ही आपसात काय भांडताय? अरे मी किडनॅपर आहे रे. तुम्ही दोघं मला घाबरायची गरज आहे. अरे घाबरे, तुला काय घाबरायचं? माहित नाही तुला कसले नातेवाईक आहेत? अरे एकुलता एक जावई आहे ना मी. हा? अरे मला घरी जेवायला बोलवतात आणि पिचलेल्या केळ्याचं शिकरण खायला घालतात. अरे गुलाबजामचा उरलेला पाक असतो ना त्यात लिंबू पिळून सुधाराच खायला घालतात मला. नाही रे बाबा, नाही रे, आमचं घर नाही तुमच्यासारखं श्रीमंत आहोत. आम्ही गरीब नाही. आम्हाला पंचपक्वानाचं जेवण परवडत पण आम्ही मनाला श्रीमंत नाही, नाही, आहोत. काय ते? समाधानी आहोत. तुझ्या आईसारखे नाहीये. माझ्या आईसारखं नाही म्हणजे? माझी आई समाधानी नाहीये. कसली समाधानी? पंचपक्वानाचं ताट जरी पुण्यात असलं ना तरी हळूच माझ्या पानात डोकवते ती बाई. इवलंच तरी पानात वाढून घेतलं ना ते डोळे वटारून बघते ती बाई. इतकी शहाणी आहे. हडकले रे, हडकले मी तुमच्या संसारात. हडकले. मुठभर माऊस अंगावर चढेल तर शपथ. प्लाझ्मा डोनेट करतात ना तसं तू माऊस डोनेट करायला पाहिजे. एवढं माऊस आहे अंगावर. माझ्यात ना दानत तरी आहे. तुझं अरे, बघ रे. चालगं कसली दानत लायकीचं आली? तरी आहे का? अरे, तुला अरे, लायकीचं अरे, माहिती का? अरे, फक्त स्वतःच्या अरे, टिमकी वाजवायची माहिती आहे. ऐका रे वासरांनो. अरे तुम्हा लोकांना परिस्थिती गांभीर्य बिंभीर्य का आहे का नाही? हा? मी जीव घे ना तुमच्या दोघांचा जीव घे. अरे, कसला जीव घी मुळात आलीच का इकडे मला कळत नाहीये. एक मिनिट नाही, मला तेच बघायचं होतं. 5 लाख रुपये या माणसाने खंडणी मागितली. हा विचारच मला सहन झाला नाही. अरे बावळट, कळतं तुला? कळतं? थोडं डोकं वापर ना. हा लायकीचा आहे 5 लाख रुपये. एवढा तो खंडणी वसूल करणारा माणूस आहेस. इतकं कळत नाही तुला? सगळा धंदा बुडेल तुझा माणसा. मी 5 लाखाचा नाही आहे. नाहीच आहेस. मी 5 तू सांग. नाहीये रे. तू थर्ड पर्सन. मी 5 लाखाचा नाही आहे. हात रे, चल वाचलं काय? 5 लाखाचा नाही आहे. मी 5 लाखाचा नाहीये का मला सांग? 150 रुपयाच्या लायकीचं रे. एक छदाम देना नहीं. ए तेरे को देना है 150 रुपए में, ये माल तो दे दो नहीं तो मैं चलती. ए जा, चल चल निकल जा. तुझी गरजच नाहीये. नाही नाही जाऊ दे. इधर आहे. आता मी घरीच येणार नाही. मी ह्यांच्या बरोबर राहणार. राह. हा गुंड आणि मी बघून घेऊ. राह. यापुढे आयुष्य मी ह्याच्या बरोबर करणार. ओके. धनी तिला सांगा बाहेर जायला. धनी धनी ते संकन कानाखाली पसर. धनी मी नवरा आहे तुझा. हा? अरे माना जिकडं माझं पुरत नाही तर तुला कुठून इकडं पोचू? 5 लाख रुपये देणार आहे का रे? तेवढं सांगा. 150. त्याच्यावर एक छदाम नाही. अरे 150 रुपये मध्ये कालपासून जो खर्च याच्यावर केला तो सुद्धा निघत नाही. हिच्या आजला कालपासून याने कसलं डिमांड आहे या वासाऱ्याचं. मना वरण भात न तांबूस तूप पाहिजे. साजूक साजूक तूप नाव आहे. अरे हा वासाऱ्या साजूक तूप. पण हे काय आहे? हे काय आहे? हा गुंडाचा अड्डा आहे ना. इकडं काय भेटणार तुम्हाला? वजरी पाव, कलेजी पाव, वडा पाव. अरे वरण भात बरोबर भाजूक तूप कुठून आणू तुला? साजूक साजूक तूप असं अरे साजूक तूप तर साजूक तूप पण कुठून आणू? खरं तुम्हाला सांगतो ना, याला तर मला उचलायचंच नव्हता. MH हॉटेलच्या खुर्ची नंबर 4 वरती चौगुले नावाचा एक मोठा बिल्डर येणार होता. मी त्याला उचललं. हा वसारा तिकडं बसला. मी ह्याला उचलून घेऊन आलो. आता अरे, ते काय करू? एक मिनिट. आता आलात ना मला घेऊन. आता मागे हटायचं नाही. माझ्या बायकोकडून 5 लाख रुपये वाजवून घ्या. अरे पण ती 5 लाख रुपये नाही देत आहे ना वासारी. ती फक्त 150 रुपये देते. त्याच्या पुढं सरकतच नाही. मी काय करू? एकतर ही या बंदुकीला घाबरत नाही ना. माझी डेअरिंग होत नाही हिला बंदूक मारायची. काय करू आता? मी काय बोलतो?
तुमचं जाऊ द्या, माझं जाऊ द्या, 4 लाखामध्ये पटवा ना आता. 1,200. 1,200. अरे 25 रुपये लॉस आहे रे. ते आधी 150 तरी बोलत होते, आता 1,200 बोलत. तू बायकाकडे माग ना 5 लाख रुपये. अरे पण कसा मागू वसाऱ्या? ती आता तर 1,200च बोलते. एवढा माच करते ती, एवढा माच करते. आता 8 लाख माग, 8 लाख रुपये. 70 रुपये. 70. अरे तू काय बोलू नको, कान फार पुरे आता. तू काय बोलू नको. 70 रुपये ते 70 रुपये तेवढे तरी म्हणा आता पाहिजे प्लीज. एक मिनिट 70 रुपये तुम्ही घ्या, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आज माझा पर डे किती फिक्स झालाय? 5 लाख रुपये. चल रे. माझी फी 5 लाख रुपये. तुम्ही मला 5 लाख द्यायचे. वसाऱ्या तू काय माझ्याकडनं 5 लाख रुपये मागतो साईज वसाऱ्या? मग हिच्याकडून द्या. तू कुठे चालली? तू कुठे चालली? नाही, माझा निर्णय झालाय. मला हा नवरा नको आहे. तुम्ही ठेवून घ्यायला. चला येते मी. 1 मिनिट. येते म्हणजे काय? क्लिअर कर. मला 5 लाख पाहिजेत. माझी फी आज ठरलेली, मला 5 लाख पाहिजेत. 70 रुपयाच्या वर एक पैसा देणार नाही. अरे हे दीड दमडीची तू काय समजते का ए, स्वतःला? गप्प रे, अगं, चाल रे, शाळा. हे. त्याला मला 5 लाख अवसर पाहिजेत नाही, आज. त्याला 5 लाख रुपये मिरवतो. माझं एक काम करा, मी तुम्हाला फुकट सोडतो. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही जा इथून दोघं पण. मी 1 रुपया तुमच्याकडनं घेणार नाही. पाहिजे ते काम करा. ही माझी नाही चैन तुम्ही घेऊन जा. पाया पडतो तुमच्या. खरी आहे? खरी म्हणजे गुंडाय हा. अशी फालतुगिरी करणार नाही. खरी आहे एकदम. हा येते मी. माझे 5 लाख. 1 मिनिटचा. ए,